मी सानिका कदम। लक्षणं तर आपल्याला कळलीच आहेत, परंतु महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये डायबिटीज आहे, जर त्याला जखम झाली तर त्यावर वेळेवर उपचार घ्यावा, नाहीतर त्या व्यक्तीला हात किंवा पाय म्हणजे जिथे जखम झाले तो अवयव पूर्णपणे कापावा लागेल। आणि डायबिटीजची शक्यता ही वृद्धांमध्ये जास्त असल्यामुळे वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। माझे नाव वैभव तिके। आम्ही कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज शेळवे पंढरपूरचे विद्यार्थी आहोत। तर आज आम्ही तुम्हाला मधुमेह या आजाराबद्दलची माहिती पथनाट्याच्या सहाय्याने दाखवणार आहोत। तर या पथनाट्यामध्ये एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये दोन भावंड, त्यांची आई व त्यांचे बहीण इतर सर्वजण राहत आहेत। तर चला आपण पाहूया त्यांचा दिनक्रम। हॅलो, तर आज जागतिक डायबेटिक डे साठी सेलिब्रेशन करण्यासाठी आलो। तर आज आम्ही जे जागतिक डायबेटिक डे आहे त्याचं निर्मूलनासाठी जेणेकरून काय काय करावं लागतं, काय काय गोष्टी न केल्या पाहिजे, त्यासाठी आम्ही इथं जनजागृती करण्यासाठी इथं आलो आहोत। तर त्यामध्ये आम्ही रॅली काढली सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत। मग त्यानंतर स्किड प्ले इथं केला आहोत, ठीक आहे। तर ते स्किड प्लेपासून आम्ही दाखवलं, जनजागृती केलं, जेणेकरून डायबिटीज कसं होतो आणि त्या टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे। धन्यवाद। तर आम्ही कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग शेळवे पंढरपूर या कॉलेजवरून आलेलो आहोत। We are from Karmayogi Institute of Nursing, Shelwe, Pandharpur. This day we are celebrated as on 14th November World Diabetes Day. आम्ही इथं सगळे स्टुडंट BSc GNM आणि सगळे स्टुडंट टोटल 200 विद्यार्थी इथं येऊन आम्ही वर्ल्ड डायबिटीस डे बद्दल काय म्हणायचं सगळं पण माहिती इथं दिलेलं आहे। रॅली केलेला आहे आम्ही सगळीकडे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलपासून आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्कलपर्यंत आम्ही केलेलं आहे। धन्यवाद। कोण बोलणार आहे? तर आपण म्हणजे पाहिलं की जर जखम झालेली असते व्यक्तीला त्याचा हात पूर्णपणे कापावाच लागणार होता। तर त्यामुळे काय काय लक्षणं दिसून येतात, तर जास्त लघवी येणे किंवा जास्त तहान लागणे, भूक जास्त लागते, झोपही जास्त येते। जर अशी लक्षणे दिसून आल्यास की जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी। तर यामुळे काय काय आपण काळजी घेतली पाहिजे, तर आपल्या आहारामध्ये साखरेचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे, आपल्या जेवणामध्ये तेलकट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थांचा वापर कमी केला पाहिजे। त्यानंतर जी आपण सध्या स्टिंग वगैरे घेतात किंवा एनर्जी ड्रिंक नावाचं कोल्ड ड्रिंक्स पितात, त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे मधुमेह होण्याची जास्त दाट शक्यता त्यामुळेच वाढते। तर याची आपण काळजी घेतली पाहिजे। तर आपण काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपल्या आहारामध्ये काय काय असणे गरजेचे आहे, तर आपल्या फळभाज्या किंवा पालेभाज्या असतात त्यांचे जेवण जास्त केलं पाहिजे, दररोज एक्सरसाइज म्हणजे व्यायाम केला पाहिजे, साखरेचे प्रमाण कमीच ठेवले पाहिजे आणि आपली तब्येतही मेंटेन ठेवली पाहिजे, म्हणजे आपलं वजन मेंटेन ठेवलं पाहिजे। यामुळे